त्या वाहिनीवरची मालिका बंद होते आणि ती मालिका बंद झाल्यानंतर त्याच आठवड्यात थेट युट्यूबवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि महाराष्ट्रभरातल्या बाहेरच्या अगदी परदेशातल्या सुद्धा प्रेक्षकांनी मालिकेचं भरभरून स्वागत केलंय. आज मालिकेचे 3 भाग प्रसारित झालेत. आज 4था भाग प्रसारित होईल आणि आतापर्यंत तब्बल 22 लाख लोकांनी या मालिकेचे भाग बघितलेत. लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य जनतेनं ही मुवमेंट हातात घेतली आहे. कारण आधी मालिका वाहिनीची होती, आता मात्र मालिका महाराष्ट्राची आहे आणि त्यामुळे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी अनेक प्रेक्षकांकडूनही याला योगदान येतं आणि आधीपेक्षा सुद्धा जास्त दिमाखात ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येते. मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधून, तुमच्या सगळ्यांच्या सूचनांमधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी बदलतायत. अनेक प्रेक्षकांची मागणी आहे की मालिकेचा जे आत्ता फक्त आठवड्यातून 2 वेळा बुधवार आणि शनिवार याच वेळी मालिका दाखवली जाते ती आणखी काही दिवस दाखवता येईल का. तर त्या दृष्टीने सुद्धा आमची टीम ही प्रयत्न करते की आपल्याला आणखी काही दिवस आठवड्याच्या 2च्या ऐवजी 3 दिवस मालिका करता येईल का, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि सावित्रीमाईंची भूमिका ज्या नाशिकचीच सुकन्या क्षमा देशपांडे या साकारतात, त्यामुळे आज त्याही तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आहेत. माझी आपणा सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती आहे की या गोष्टीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा. कारण ही महत्वाची बाब अशी आहे की हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. म्हणजे आज माता भगिनी इतक्या मोठ्या पदांवर काम करतात. महिला देशाचे राष्ट्रपती होते, पंतप्रधान होते, आमदार खासदार तर होतेच, पण मोठमोठ्या कंपन्यांची सीईओ सुद्धा होते. पण या सगळ्याच्या पाठीमागे कुणीतरी शेणगारा सोसलाय, कुणीतरी दगडधोंडे सोसलेले आहेत, कोणीतरी यामध्ये पुन्हा एकदा 19व्या शतकामध्ये हे मानवतेचं बीज रोवलेलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण अभिमानानं आदरानं हे कायम नाव घेतो, या महाराजांचा इतिहास पुनरुज्जीवित करण्याचं काम 19व्या शतकात हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा रायगडावरची महाराजांची समाधी शोधली आणि त्यानंतर महाराजांवरचा पोवाडा लिहिला, त्यानंतर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे पुनरुज्जीवित व्हायला जो इतिहास आहे त्या दृष्टिकोनातून मदत झाली. मग स्त्रियांसाठी केलेलं काम असेल, तथा त्या काळी समाजव्यवस्थेनुसार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बांधवांसाठी केलेलं काम असेल, बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून तेव्हाच्या विधवा भगिनींसाठी केलेलं फार मोठं काम असेल, ही अनेक हे जे सगळे पैलू आहेत हे सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमध्ये या पुढच्या काळात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. आणि मालिकेचं जसं स्वागत केलं त्याच पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून हीच विनंती की जास्तीत जास्त या मालिकेचा प्रचार आणि प्रसार व्हावा. एपिसोड पूर्ण पाहिला जावा आणि जसं ज्योतीने ज्योत पेटते तशी विचारांची ज्योत पेटण्यासाठी ज्याने एपिसोड पाहिला त्याने किमान आणखी 25 जणांना या एपिसोडची लिंक पाठवावी. दिवसभर आपण मीम्स आणि जोक्स पाठवतोच, त्याबरोबरीनं जर हा विचार पाठवला तर मला वाटतं की महाराष्ट्रभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, हे नक्कीच सांस्कृतिक वातावरण जे आहे हे नक्कीच तयार होईल अशी अपेक्षा आहे. तुमचे काही प्रश्न? अभिनंदन नाशिककर या नात्याने. थँक्यू. सावित्रीबाईंची आपण तुम्ही भूमिका बसवता, आज मोठी गोष्ट आहे, मोठं प्रेरणा तुम्ही खाल्ली होती. कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला जेव्हा याची तुम्हाला भूमिका मिळाली त्यामध्ये आपली कसं काय वाटतं? सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. मला खूप छान वाटतं आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना. माझी खूप मनापासून इच्छा होती अनेक महिन्यांपासून की मला सावित्रीबाईंची भूमिका साकारायला मिळावी आणि कुठेतरी मनात होतं की ही भूमिका आपल्याला मिळू शकते का की नाही, असं सगळे विचार एखाद्या कलाकाराला वाटूच शकते की अशी भूमिका वाटायला आली पाहिजे. काही महिन्यांपूर्वी मी एक फोटोशूट करून ठेवलं होतं सावित्रीबाईंच्या लुकमधलं आणि मी असा विचार केला की भविष्यात कधी असं एखादं प्रोजेक्ट आलं तर आपल्याकडे ते फोटोज रेडी हवे आणि आपल्याला काही काम मिळू शकतंय का, आपण पाहूयात. अनफॉर्च्युनेटली मधल्या काळात काही वर्कआउट नव्हतं झालं, पण जेव्हा आता युट्यूबवर मालिका होतीये ह्यासाठी ऑडिशन सुरू होते तर मी फोटोज सेंड केले, ऑडिशन सेंड केले आणि मला लुक टेस्टसाठी बोलवण्यात आलं आणि मी खूप मनोमन इच्छा करत होती की मला माझं सिलेक्शन व्हावं, ही भूमिका माझ्या वाट्याला यावी आणि त्या हिशोबाने मी अभ्यासही सुरू केला होता. आणि अमोल सरांसोबत जेव्हा मीटिंग झाली तर ते म्हणाले की हो तू सावित्रीबाईंची भूमिका साकारतेस. त्या क्षणाला अगदीच माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला असं झालं होतं की मी आईला माझ्या कधी फोन करून सांगते की फायनली मी ही भूमिका साकारते.
पण ॲट द सेम टाइम एक खांद्यांवर एक खूप मोठी जबाबदारीची जाणीव झाली, कारण खूप मोठी भूमिका साकारायची आहे. तर ती जितक्या प्रामाणिकपणे मला साकारता येईल तेवढा मी प्रयत्न करते. कारण प्रत्येक गोष्टीला एक अभ्यास पण लागतो. नक्कीच. असं काही तुम्हाला काही शाखावर काही अनुभवाचा काही कलेचा अनुभव म्हणता? हा, म्हणजे असं या वातावरणात जायचं वातावरण. हो, मी म्हणजे कला क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करते. मी कथ्थक शिकत होते, त्यानंतर मी नाटकांमधून काम करत होते. तसं थोडं थोडं काम करता करता आता ही मोठी भूमिका आली आहे वाट्याला, आणि या भूमिकेचा अभ्यास जेव्हा मी करते तर ज्या दिवशी माझं सिलेक्शन झालं तेव्हाच अमोल सरांनी मला एक पुस्तक दिलं वाचायला, महात्मा म्हणून. तर त्या पुस्तकाचं वाचन करत करत मी आता बऱ्यापैकी अभ्यास केला, आणि आता दुसरं पुस्तक माझी वाचण्याची वेळ आलेली आहे. आमचं नाशिक थँक्यू. नाही, खूप तिचा सिलेक्शनचा किस्सा खूप इंटरेस्टिंग होता, कारण जवळपास मला वाटतं की एकूण 14 अभिनेत्रींची आम्ही लुक टेस्ट करत होतो, आणि काही एक्सपिरियन्स अभिनेत्री होत्या, या सगळ्या होत्या. आणि जेव्हा क्षमा या चालत आल्या तेव्हा मी आणि आमचे दिग्दर्शक कार्तिक केंडे खरं तर आम्ही दोघे डिस्कस करत होतो की आतापर्यंत कोणाची ऑडिशन ही करेक्ट वाटली. दुपारची वेळ होती, मला वाटतं 2-2:30 वाजले असतील, 2-2:30 वाजले असतील. आणि त्या उन्हात ती ज्या पद्धतीने धावत आल्या आणि त्यांनी विचारलं ते लुक टेस्ट कुठे सुरू आहे, आणि तो जो एक इनोसन्स होता ना, तिथे ती अपेक्षित जी गोष्ट होती की खरोखर सावित्रीमाई जेमतेम, खरं वय पाहिलं तर जेमतेम 18-19 वर्षाचं वय आहे. तुम्ही विचार करा, 18-19 वर्षाचं वय, आणि ती माऊली मुलींना शिकवण्यासाठी बाहेर पाऊल टाकते. जेव्हा ती बाहेर पाऊल टाकते तिच्यावर शेणमारा होतो, दगडधोंडे येतात, शिव्याशाप, खरकट पाणी हे सगळं फेकलं जातं. आणि फक्त एक जर विचार केला आपण की त्यावेळी जर त्या माऊलीनी पाऊल मागे घेतलं असतं तर आत्ता जी परिस्थिती आपल्याला समाजात बघायला मिळते, ज्या माता भगिनी आत्मविश्वासाने पुढे जातात, हे सगळं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यामुळे तो जो इनोसन्स असेल त्यावेळचा, तो मला वाटतं त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला त्यामध्ये तो होता. आणि तिथेच आम्ही असे सकारात्मक होतो की म्हटलं आपल्याला ज्या सावित्रीमाईंचा शोध सुरू आहे त्या बहुतेक आपल्याला इथे सापडतं. थँक्यू. आधी हे संपूयात मग बोलूया. मी तुम्हाला सांगितलं पब्लिक डोमेनमध्ये जे कारण आहे ते कारण आपण धरून चालू आहे. म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये जे कारण आहे की रेव्हेन्यू आणि टीआरपी याची सांगड जुळत नाही, असं एक कारण मला देण्यात आलं. कसं आहे, वाहिनीच्या विषयी मला कोणताही आकस नाही, कोणताही रोष नाही, कारण त्या स्टार प्रवाह वाहिनीने खरं तर सुरुवातीला या काळात या विषयाला हात घालण्याचं पहिल्यांदा जे धाडस केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी राग नाही. पण जे कारण रेव्हेन्यू आणि टीआरपी याची सांगड जुळत नाही हे जेव्हा कारण समोर येतं ना, तेव्हा त्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न इतर तयार होतात. म्हणजे जसं असतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका झीवर प्रसारित झाली, त्यानंतर ती आता झी मराठीवर 4 वेळा दाखवली जाते. त्याचबरोबर ती काही हिंदी चॅनल्सवर दाखवली गेली, ती झी चित्रमंदिरवर दाखवली गेली, ती झी युवावर दाखवली गेली. तर याला आपण आर्कायव्हल व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे एकदा झालेली मालिका ही पुन्हा पुन्हा प्रसारित होते, ज्यामधून त्या वाहिनीला एक वेगळा रेव्हेन्यू मिळत असतो. त्यामुळे समोर सुरू असलेला टीआरपी आणि त्याचा रेव्हेन्यू याचं गणित जुळत नाही, या प्रश्नाला हा एक उपप्रश्न येतो. दुसरा प्रश्न येतो की इतर भाषांमध्ये डब होऊन ती गोष्ट, त्याचा एक रेव्हेन्यू वेगळा असतो. तिसरी एक फार महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे परसेप्शन व्हॅल्यू. एखाद्या वाहिनीवर एखादी मालिका सुरू आहे, यामुळे त्या वाहिनीविषयीचं एक परसेप्शन वेगळं, दिस इज परसेप्शन व्हॅल्यू. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक असते सामाजिक आणि एक नैतिक जबाबदारी. तर हे अनेक उपप्रश्न आहेत. त्यामुळे मी म्हटलं की या उपप्रश्नांच्या खोलात जाण्यापेक्षा वाहिनीने जे पब्लिक डोमेनमध्ये जे मला कारण सांगितलं की टीआरपी आणि रेव्हेन्यूची सांगड जुळत नाही, तर आपण ते मान्य करू. आणि मला असं वाटतं की त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठलाय. म्हणजे त्यांनी का बंद केली, कशामुळे झालं, काय त्याच्या मागची कारणं होती, या पलीकडे जाऊन कदाचित त्या गोष्टीमुळे हे क्रांतिकारी पाऊल उचलले. हे आत्तापर्यंत मनोरंजन विश्वात घडलं नव्हतं. म्हणजे तुमच्यापैकी अनेक जण खरं तर यासाठी, हे क्रांतिकारी पाऊल उचलण्यासाठी माझ्यासाठी तुमच्यापैकी अनेक जण आदर्श आहेत. एस्पेशली जे सेपरेट न्यूज पोर्टल चालवतात, जे युट्यूबवर न्यूज पोर्टल चालवतात. कारण तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने जर ही गोष्ट करू शकता, जर न्यूज या पद्धतीने चालू शकतात, मग मनोरंजनात्मक मालिका का नाही, हा एक प्रश्न होता. आणि त्या दृष्टीने आपण थेट मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर
आपण ही मालिका घेऊन आलोय. दुसऱ्या वाहिनीवर घेण्याचा किंवा नेण्याचा आपण प्रयत्नच केला नाही किंवा अप्रोच झाला नाही कोणी किंवा असं काही निर्णय सांगितला. दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक पण फुंकून पितो. त्यामुळे एकीकडे एक उत्तर आलं तर दुसरीकडे तेच उत्तर यायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्या आईबापाची गोष्ट आपणच अभिमानाने सांगायची असेल तर दुसऱ्याच्या दारात जाऊन कशाला सांगितली पाहिजे. आपणच ठामपणे का नाही सांगायला. म्हणजे दाम्पत्याने जे विचार पेरले आहेत ते विचार समाजापर्यंत यायचे नव्हते का तुम्हाला? मला वाटतं तुमच्या प्रश्नात याचं उत्तर आहे. कोण आहे, राजकीय आहे, कुठल्या क्षेत्रात? मी जसं म्हणतो की या सगळ्या प्रश्नांमध्ये खोलात जायचं म्हटलं तर विनाकारण एकमेकांवर बोट दाखवणं होतं. त्यामुळं कोणावर दोष देण्यापेक्षा किंवा कोणावर आरोप करण्यापेक्षा हा विचार या महाराष्ट्राच्या मातीत आहे आणि महाराष्ट्राचा डीएनए हा रडण्याचा नाही लढण्याचा आहे. आणि त्यामुळं हा विचार घराघरापर्यंत जर पोहोचला तर मला वाटतं तुम्ही ज्या प्रश्नाचा रोख तुमचा ज्या प्रवृत्तीकडे होता, विचार पोहोचू न देणाऱ्या कुठल्याही प्रवृत्तीकडे असेल, या प्रवृत्तीचा इलाज आपोआप होतो ना. आणि म्हणून ही मालिका घराघरात पोहोचली पाहिजे. हा विचार हा घराघरात पोहोचला पाहिजे. आगामी काळात अशा पद्धतीच्या मालिकांना असे व्यासपीठ भेटणं अवघड आहे, कारण की जे काही महापुरुषांचे विचार वगैरे आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, मग त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही यांना जास्त हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. मग या पुढच्या काळातलं हे हक्काचं व्यासपीठ होईल, मराठी वारसा. आणि म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हणालो की हे क्रांतिकारी पाऊल आहे. हे क्रांतिकारी पाऊल अशाचसाठी आहे की कोणाच्या तरी दारात जाऊन टीआरपीच्या सोकॉल्ड आकड्यांच्यावर या गोष्टी अडकवण्यापेक्षा हा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, जो महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे, हा ठराविक मी केवळ विचारधारेचा गोष्ट म्हणत नाही, पण महाराष्ट्राची जी गोष्ट जर मला सांगायची असेल तर ती मला ठामपणे सांगायची असेल आणि पुढच्या पिढीपर्यंत जर आदर्श द्यायचा असेल तर या पद्धतीनं आम्ही हे पहिल्यांदा पाऊल उचललंय. मला अपेक्षा अशा आहे की अशी अनेक पावलं या पुढच्या काळात उचलली जातील, जेणेकरून जे खरं अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे, हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. म्हणजे कुसुमाग्रजांच्याच 50शीची उमरगाठी स्वातंत्र्य देवतेच्या विनवणीमधली एक ओळ आहे, करमणुकीच्या गटार गंगा, अशा कुसुमाग्रजांकडे सांगताय, करमणुकीच्या गटार गंगा त्यात त्याला क्षाळू नका. हा जो विषय आहे त्यामुळे करमणुकीच्या माध्यमातून सुद्धा समाज प्रबोधन होऊ शकतं. आणि हे समाज प्रबोधन होत असताना त्याला एक सकस करमणूक ही सुद्धा काहीतरी वेगळ्या माध्यमातून येऊ शकते, हे सांगण्याचा प्रयत्न. आपण खासदार होता त्या अगोदरची टीआरपी आणि आपण खासदार झाल्यानंतर आता टीआरपी मध्ये किती फरक पडलाय? माझ्या टीआरपी मध्ये की मालिकेच्या टीआरपी मध्ये? माणसाची टीआरपी अजून मोजली जात नाही. पण नाही, माणसाच्या टीआरपी मध्ये 100% मी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचा मनापासून आभारी आहे की राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रातली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. आणि त्यामुळे प्रत्येकच गोष्ट राजकीय अभिनिवेशातून पाहायची नाही, हेही महाराष्ट्रातली जनता हे कायम पाहते. त्यामुळे नाशिक शहरामध्ये जेव्हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचा 2022 प्रयोग झाला होता तेव्हाही मी खासदार होतो आणि तेव्हा सुद्धा लाखोंच्या संख्येनं नाशिककरांनी या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एक माणूस म्हणून मुळात मला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जेव्हा कलाकार म्हणून चेहऱ्याला रंग लावायचा असतो तेव्हा माझे राजकीय जोडे हे बाहेर असले पाहिजेत, हे पथ्य मी पाळतो. आणि सुदैवानं हे पथ्य जे आतापर्यंत मी पाळलेलं आहे याला महाराष्ट्रातली मायबाप जनता त्याच पद्धतीने पाहते. आपण नाशिकमध्ये शो करणार होता, तो शो वेळेवर रद्द करण्यात आला होता, त्यावेळेसही असाच कुठेतरी समोर विषय आलेला होता. नाही, कारण नाशिकमधला जो शो रद्द झाला याला आयोजकांच्या माध्यमातून शो आयोजित करणं ही कदाचित आमच्या टीमची चूक होती. पहिल्यासारखं सर्वसामान्य नाशिककरांवर भरोसा ठेवून थेट जनतेच्या दारात गेलो असतो तर तोही शो तितक्याच दिमाखानं झाला असता. म्हणून आता तुम्ही स्वतः व्यासपीठ आता त्यामुळे हे स्वतःचं व्यासपीठ आहे. आणि फार महत्वाची गोष्ट अशी आहे ना की याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश, कुठलाही सामाजिक अभिनिवेश, कुठलाही जातीय अभिनिवेश हा जर बाजूला ठेवला तर खरोखर या दाम्पत्यानं नेमकं काय केलंय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 18 पगड जातीचं रयतेचं राज्य निर्माण केलं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हा संस्कार जो केला,
ज्या संस्काराला पुन्हा समतेचं जे पाणी पाजलं किंवा समतेची जी जोपासना केली या मातीमध्ये मानवतेची, ती फुले दाम्पत्यांनी केली. मग ती समतेची जोपासना ही जाती धर्मांमधली सुद्धा होती, ती समतेची जोपासना ही स्त्री पुरुष संबंधातली सुद्धा होती. त्यानंतर त्याला राजाश्रय देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं आणि याला इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यामुळे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका आणि हे राज्य प्रत्येकाचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगण्यापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत आणि एकच मूल्य हा सिद्धांत सांगण्यापर्यंत हे कुठंतरी नातं आहे. हा महाराष्ट्राचा डीएनए. म्हणजे मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी करणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून ते जे इंग्लंड अमेरिकेला जमलं नाही ते पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यामधलं जे नातं आहे या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान आहे. हा महाराष्ट्राचा संस्कार आहे आणि त्यामुळे हा संस्कार जर सांगायचा असेल तर मला वाटतं हा प्रत्येकानं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला लागेल. काही राजकीय प्रश्न. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन सुटारची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. 5 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश करतील. काय सांगता? माझ्यासाठी न्यूज आहे. आय डोंट थिंक सो. कसं आहे की या चर्चा केल्या जातात, घडवल्या जातात. त्याची काही कारणं जर तुम्हीच खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यातलं एकही सबळ कारण मिळणार नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या खासदारांची आहे. आणि त्यामुळे अशा कुठल्याही वावड्या असतील, चर्चा असतील, याविषयी स्वतः आदरणीय पवार साहेबांनीच स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावर इतर चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हा पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहे. ज्यांनी हे विधान केलं त्यांच्याशी हायकमांड शेवटचं कधी बोलली त्यांना विचारा ना. कुठल्या नेत्यांनी हे जर विधान केलं असेल तर त्या नेत्याशी हायकमांड त्यांची काँग्रेसची शेवटचं कधी थेट बोलली त्यांनी जर सांगितलं तर मला कळेल. सर आता काल महाविकास आघाडीमधलेच काँग्रेसचे वडीलकीवार आहे त्यांनीच काल असं विधान केलं की राष्ट्रवादीचे काही आमदार आणि खासदार त्यांच्याकडे मी काल ते विधान आपल्या माध्यमातूनच ऐकलं, पण ते विधान सांगत असताना मला असं वाटलं की वडेट्टीवार साहेब असं म्हणाले की ही वरच्या पातळीवर चर्चा, त्यामुळे आम्हाला काही माहीत नाहीये. मला वाटतं की आम्हाला काही माहीत नाही हे त्यांचं विधान जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्या विधानाला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायला लागेल. त्यामुळे याविषयीची अशी कुठली चर्चा माझ्या तरी कानावर नाही, माझ्या ऐकिवात नाही. चॅनलसाठी स्वतंत्र बॅनर दुसरा एका बॅनरच्या दुसरा बॅनर असं निवडायच्या ऐवजी तुम्ही स्वतंत्र युट्यूब चॅनलवरती सुरू केलं पहिल्यांदा. तसं पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्यासाठी म्हणून पक्षीय बॅनर गुंडाळण्याचा ते विचार. पक्षीय बॅनर गुंडाळण्याचा विचार मला वाटतं इट्स टू अर्ली टू कमेंट ऑन एनिथिंग. कारण काय ना, ते पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल असा हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अजून कुठला निर्णय काय होतोय, पुढचं अधिवेशन कशा पद्धतीने, आता पावसाळी अधिवेशन जे काही संसदेचं येईल त्यामध्ये काय गोष्टी होतील, या सगळ्याचा अंदाज घेऊन या गोष्टी पाहिली पाहिजे. शेतकऱ्याची लेकरं उगा आऊत खांद्यावर घेऊन फिरायचं नसतं, वारा नाभाळ बघून अंदाज बांधायचा असतो. हे जर आपल्या वाडवडिलांनी शिकवलंय तर मला वाटतं आपण या इतर अनेक चर्चा याला काही अर्थ राहत नाही. या मालिकेचं चित्रीकरण कुठे होणार? या मालिकेचं चित्रीकरण सध्या मुंबईमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये सुरू आहे. आणि तुम्हाला जर एक अभिमानाची गोष्ट सांगायची झाली तर आधी वाहिनीवर जेवढी मालिका ज्या पद्धतीने सुरू होती त्यापेक्षा कितीतरी अधिक दिमाखानं ही मालिका तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळते. म्हणजे तुम्ही त्याचं टेलिकास्ट क्वालिटी बघितली, तुम्ही त्याचं टेकिंग पॅटर्न बघितला, तुम्ही त्याचा एकूण स्पीड बघितला, तर एक वेगळाच फॉर्मॅट हा या निमित्तानं समोर येतोय. मधल्या काळात एक विश्वास नांगरे पाटील यांचा एक जी संघाच्या कार्यक्रमातला व्हिडिओ तो व्हायरल झाला, त्यावरनं बरीचशी राजकीय लोकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. आपल्याला नाही, साधारण जी अपेक्षा सगळ्या राजकीय पक्षांनी व्यक्त केली तीही योग्य आहे की संविधानिक पदावर असताना किंवा त्या युनिफॉर्ममध्ये असताना हे होऊ नये. पण त्यानंतर तुम्ही जर विश्वास नांगरे पाटलांचं आलेलं स्पष्टीकरण एक ही गोष्ट जर पाहिली असेल तर त्यामध्ये मी जेवढं ते स्पष्टीकरण पाहिलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अनेक धर्मांच्या कार्यक्रमांना ते जातात, कदाचित एकाच कार्यक्रमाला ही जास्त पब्लिसिटी मिळाली असेल, पण प्रशासकीय सेवेतल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं
जी गोष्ट सगळ्यात महत्वाची ही जी मानली जाते की आपली बांधिलकी ही केवळ संविधानाशी आहे. कारण जर ती संविधानाची बांधिलकी असेल तर प्रत्येकाला या माध्यमातून विश्वास हा सर्वसामान्य जनतेला दिला जातो. पण याविषयी मला वाटतं की स्वतः विश्वास नांगरे पाटलांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचाही व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांच्याविषयी आता मला काय वाटतं तर मग मी ते वैयक्तिक झोनमध्ये जाऊ शकतो की मला वैयक्तिक विश्वास नांगरे पाटलांविषयी काय वाटतं. पण एखाद्या घटनेविषयी त्यांनी स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे. सर, काल मुंबईमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मोर्चा निघाला. तर उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका? नाही, यामध्ये याचा सखोल खरं तर विचार होणं, अभ्यास होणं या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे. आणि यामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्यांचा विरोध आहे या प्रत्येकाची सुद्धा भूमिका ही आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. मला वाटतं माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी याविषयी अत्यंत विस्तृत असं विवेचन केलं. त्यांचा फार उत्तम अभ्यास या संपूर्ण गोष्टीचा आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत असणारे अभ्यासक याचा होणारा दूरगामी परिणाम आणि याच्या सपोर्टमध्ये असणारे लोक असतील किंवा याच्या विरोधात असणारे लोक असतील या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेणं आधी आणि मग याविषयी निर्णय होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, नाशिक पुणे रेल्वे मार्ग अजूनही रेंगाळलेला आहे. मागील जो प्रस्ताव होता त्याकडून आता नवीन प्रस्ताव दिलेला असतो. आपणही खासदार आहात. नेमकं नाशिक पुण्यात नेटवर्क कधी रेल्वेच्या मार्गाने? नाही, मी सातत्यानं ही गोष्ट मांडतोय. तुम्ही बघतात की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती, जी संगमनेर, नारायणगाव, मनसर, खेड, चाकण याच पद्धतीनं तो व्हायला हवा. ते गरजेचं आहे. मुळात काय होतंय की पार्लमेंटमध्ये मागच्याही सेशनला मी ही संपूर्ण गोष्ट मांडली होती की एकूण जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे कोएक्झिस्ट करतात. आपण ही उदाहरणं घ्या. 14 ठिकाणी आहेत जगात. मग 14 ठिकाणी जर ह्या गोष्टी कोएक्झिस्ट करतात तर केवळ आणि केवळ जीएमआरटीचाच प्रॉब्लेम का होतो? जर केवळ जीएमआरटीचा प्रॉब्लेम होत होता तर इथून मागे जे कोणी दावे करत होते की आम्ही 15 वर्ष फॉलोअप करतोय, 20 वर्ष फॉलोअप करतोय, तर मग हा फॉलोअप नव्हता का खरा? की तेव्हा जीएमआरटी झोपलेली होती? बरं, तिसरी महत्वाची गोष्ट ही होते की 29 देशांचा स्टेक आहे जीएमआरटीमध्ये. या 29 देशांचा स्टेक जर असेल आणि त्यामुळे जीएमआरटी महत्वाची असेल तर मग त्या 29 देशांचे सायंटिस्ट मिळून याचं सोल्युशन काढू शकत नाही. मग जीएमआरटीचा व्हाईट स्पॉट नेमका कोणता आहे? त्या व्हाईट स्पॉटच्या फ्रिक्वेन्सीमध्ये रेल्वे धावू शकत नाही का? की हे कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी हे वळवलं जातंय असंही अनेकांची चर्चा आहे. आणि मग जर तुम्ही त्यातला मूळ मुद्दा बघितला तर हा गोल्डन ट्रायंगल जोडणारा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आत्ता जी अलाइनमेंट जी प्रपोज केली जाते ती नाशिक, शिर्डी, नगर, पुणे अशी जी अलाइनमेंट जी प्रपोज केली जाते यात नेमकं कुणाचं भलं होतंय याचाही एकदा विचार झाला पाहिजे. आणि जी ओरिजिनल अलाइनमेंट नाशिक पुणेची आहे यामध्ये तुम्ही सिन्नर एमआयडीसी घेता, यामध्ये तुम्ही चाकण एमआयडीसी घेता, यामध्ये तुम्ही हा सगळा जो रिच ऍग्रिकल्चर झोन आहे आपला संगमनेरचा असेल, त्यानंतर अकोल्याचा असेल, आपला जुन्नरचा असेल, मनसरचा असेल, हा संपूर्ण रिच ऍग्रिकल्चर झोन जो आहे हा पूर्ण कनेक्ट होतो. जेणेकरून नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया और सदर्न रेल्वे अँड नॉर्दर्न रेल्वे या दोन्हीला हे कनेक्ट होतं. बरं, यातमधली एक फार महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट जर तुम्हाला बघायची असेल तर माननीय रेल्वे मंत्री महोदयांनी हाऊसमध्ये उत्तर दिलं होतं की यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी याच्या अंतर्गत खरं तर जीएमआरटी येते, त्या जीएमआरटीने एक ऑब्जेक्शन घेतलं होतं. आणि त्या ऑब्जेक्शन विषयी जर आपण वस्तुस्थिती बघितली तुम्हाला हे दाखवू शकतो. पण जीएमआरटीने ऑब्जेक्शन घेतलं असं माननीय रेल्वे मंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं. वस्तुस्थिती आहे, माहितीच्या अधिकारामध्ये जीएमआरटीला जेव्हा विचारलं गेलं की या संदर्भात आपलं नेमकं ऑब्जेक्शन काय, यावर जीएमआरटीचं उत्तर आहे की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने असा कोणताही प्रश्न आम्हाला विचारलेला नाही. मग इथे दाल में कुछ काला है की पुरी दाल काली आहे.
मग हे नेमकं कोण करतंय? आणि खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर द्यायला हवं, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची फार महत्वाची भूमिका जेव्हा MRIDCची जी स्थापना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या काळात झाली, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये या प्रकल्पाचं संपूर्ण आरेखन आणि या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. आणि MRIDC कडून म्हणजे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून हा अचानक काढून घेऊन रेल्वेकडे देण्यात आलाय. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पानं इतकी पुढपर्यंत वाटचाल केली होती. जवळपास मला वाटतं की साधारणतः आता माझ्या मतदारसंघाचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आम्ही गावनिहाय बैठका घेऊन त्या सगळ्या ग्रामस्थांची सहमती करून यामध्ये जवळपास 50% लँड ॲक्विजिशन यासाठी आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे नाशिक रेल्वेला एकाही गावामध्ये कुठेही विरोध नव्हता. लोक स्वतःहून जमिनी द्यायला तयार होते. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अचानक जेव्हा प्रकल्प हा रद्द झाल्याचं माननीय रेल्वे मंत्री म्हणतात, तर मला वाटतं त्याच्यावर तोडगा काढता येऊ शकतो. याच्यावर तोडगा निघालाच पाहिजे. मी या भूमिकेचा आहे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. आज आम्ही जेव्हा दिल्लीतून पाहतो तेव्हा देश पातळीवर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची इन्फ्रामॅन ही जी एक प्रतिमा आहे, ही खरोखर जेव्हा तुम्ही दिल्लीत बघता तेव्हा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवले तर माननीय फडणवीसजींची इन्फ्रामॅन ही प्रतिमा खरोखर अभिमानास्पद वाटते. की इतर देश पातळीवर इतर नेत्यांकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, पण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे इन्फ्रामॅन म्हणून पाहिलं जातं. आणि मग इन्फ्रामॅन जर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील तर त्या आमच्या इन्फ्रामॅननी पुणे नाशिक मुंबई हा गोल्डन ट्रायंगल तर जोडला पाहिजे. आणि हा गोल्डन ट्रायंगल जोडत असताना ओरिजिनल अलाइनमेंटवरूनच कोणाचाही इतर जर काही फायदा असेल तर तो फायदा बाजूला ठेवून या पूर्ण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही अलाइनमेंट आणि त्यावर ती रेल्वे धावायला हवी. आपण आणि राजाभाऊ वाजे समजा भाजपमध्ये गेलं तर हा मार्ग सुकर होईल. अशी तुमच्याकडे ऑफर आली काही? नाही, आता आम्ही असं विचार तुमच्याकडे ऑफर आली असेल तर मला वाटतं तुम्ही आता जी विरोधी खासदार इकडे मुख्यमंत्र्यांचा एवढा गौरवपूर्ण उल्लेख केल्यामुळे थोडासा संशय बळावला. नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांची ही प्रतिमा आहे की नाही, मी खोटं काय बोललो? माननीय मुख्यमंत्र्यांना मला सांगा आता जे काही केंद्र पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांची महत्वाच्या भविष्याच्या दृष्टीने नावं घेतली जातात, या प्रत्येकाचं एक वेगवेगळं डिस्क्रिप्शन हे दिल्लीच्या सर्कलमधून एक बघितलं जातं. यामध्ये ही चांगली गोष्ट आहे ना, मराठी माणसाचं नाव जर इन्फ्रामॅन म्हणून येत असेल तर. म्हणजे मराठी माणसाचं नाव इन्फ्रामॅन म्हणून येतं, जसं माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचं इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. तर मी त्या महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ही अपेक्षा राजकीय पक्ष ही गोष्ट बाजूला ठेवून व्यक्त करतो की पुणे नाशिक ओरिजिनल अलाइनमेंटवरून ती होऊ द्या ना. त्याच्यामुळे सांगितलं की इथे विरोधी पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्यांनी तो मार्ग बदलला. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. जे खासदार आता ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या सेनेत गेले, त्यांच्याकडनं असं सांगितलं होतं की निधी मिळत नव्हता आम्हाला. काय नेमकं यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाच्या खासदारांना म्हणजे मागेही तुम्ही मला वाटतं माननीय म्हणजे स्वर्गीय अजितदादांनी एक मुलाखत दिली होती निवडणुकीच्या आधी, बहुतेक मला वाटतं महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी पब्लिक डोमेनमध्ये ती मुलाखत आहे. त्यामध्ये स्वतः त्याविषयी दादांनी भाष्य केलं होतं. आणि ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळत नाही. किंवा आत्ता तुम्ही जो पर्याय सुचवला, मला वाटतं हा लोकशाहीच्या दृष्टीनं ही फार बोलकी प्रतिक्रिया आहे तुमचीच, की जर राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलला तर पुणे नाशिक रेल्वे होईल. तर मग पुणे नाशिक रेल्वे ही विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींना दबाव टाकून त्यांचं पक्षांतर करण्यासाठी आहे? आणि हे लोकशाहीला किती पोषक आहे? मला वाटतं ही तुमची प्रतिक्रिया त्यासाठी फार बोलकी आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, यांना अगदी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोष्टी असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून गोष्टी असतील, यामध्ये निधी मिळत नाही. आपण आता बोलले की ऑफर आली तो विचार करू. ऑफर जर आली तर आपण त्याला मान्य होणार. अरे ऑफर तर येऊ द्या आधी. पुणे नाशिक रेल्वे होणार का ते तर कळू द्या आधी. किमान त्या निमित्तानं कोणीतरी बोलेल ओरिजिनल अलाइनमेंटवर होते. मी विचार करू असं म्हणालो, जाऊ असं नाही म्हणालो. त्यामुळे आधी मुळात पुणे नाशिक रेल्वे होणं हे जास्त महत्वाचं आहे.
त्यातले राजकीय गोष्टी, राजकीय कंगोरे, ह्या गमतीचा भाग बाजूला राहू द्या. पण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ओरिजिनल अलाइनमेंटवरून संगमनेर म्हणजे सिन्नर, संगमनेर, जुन्नर, मनसर, राजगुरुनगर, चाकण अशा मार्गेच व्हावी ही इथल्या सगळ्या जनतेची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण व्हायला हवी. बरं, ती जनतेची मागणी करताना ठराविक पक्षाच्या लोकांची नाही ना, ती सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे, ती इंडस्ट्रीची मागणी आहे, ती कमिटर्सची मागणी आहे. तुम्हाला इथून पुण्याला जाताना म्हणजे अजून महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला नाहीये जमीन अधिग्रहणासाठी, अजून चाकण चौकात अडकताय ना. सरकारने 3दा टेंडर काढले, केंद्र सरकारने. म्हणजे स्वतः गडकरी साहेबांनी याच्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. बरं, जे चांगलं आहे त्याला चांगलं तर म्हटलंच पाहिजे की गडकरी साहेबांनी स्वतःहून 3दा टेंडर काढलंय, पण महाराष्ट्र सरकार त्याला निधीच देत नाही. तर महाराष्ट्र सरकारने निधी दिल्याशिवाय तो प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. एकीकडे राम मंदिराचा चोरीचा प्रश्न, दान चोरीचा प्रश्न समोर आलेला आहे. नाशिकमध्ये देखील राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 35,000 करोड रुपये कुंभमेळ्याच्या विकासासाठी देण्यात आलेले आहेत. तर यात पारदर्शकता राहील आपल्याला असं वाटतं. म्हणजे तुम्ही असं सांगितलं की तुम्ही सगळे पत्रकार बांधव डोळ्यात तेल घालून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणार. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की जर दुधानं तोंड पोळलं तर माणूस दात फुंकून पितो. मालिका 20 जूनपासून सुरू झालेली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी हे एपिसोड्स युट्यूबवर येतात आणि लवकर हे साधारणतः आपण 22 ते 25 मिनिटाचा एपिसोड असतो. आणि आता आपण लवकरच ही मालिका हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि कन्नड या सगळ्या भाषांमध्ये आणतोय, जेणेकरून हा जो महाराष्ट्राचा जो गौरवशाली इतिहास आहे हा देशभरात सगळीकडे पोहोचेल. मराठीमध्ये आहे, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली एकूण 6 भाषांमध्ये आपण हा आणतो. म्हणजे आजही जर आपण बघत असाल तर अनेक देशांमध्ये म्हणजे कॅनडा असेल, बहारीन असेल, UAE असेल, ऑस्ट्रेलिया असेल, US असेल, जपान असेल, फिलिपाईन्स असेल, अगदी पाकिस्तान असेल, अशा अनेक ठिकाणी आत्ता युट्यूबवर हा इतिहास पाहिला जातोय, ही मालिका पाहिली जाते. आत्ता माझ्याकडच्या आकडेवारीनुसार जवळपास जगातल्या आत्ता 22 ते 24 देशांमध्ये ही मालिका जातीये, पाहिली जातीये. पोस्टर वगैरे आहे का म्हणजे आम्हाला? हो, आपल्यापर्यंत हे सगळं आमची टीम पोहोचवेल. तुम्हाला त्याची युट्यूबची लिंकही पाठवतो, तुम्हाला त्या संदर्भातलं पोस्टर आहे तेही पाठवतो. आपण या मालिकेसाठी राज्यातील कोणत्या कोणत्या नेत्यांनी सहकार्य केलेलं आहे आर्थिक स्वरूपात किंवा यामध्ये मान्य आमदार रोहितजी पवार यांनी आर्थिक सहकार्य केले, मान्य आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. आणि या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेकडून जी काही मदत येते ही अतिशय बोलकी आहे. म्हणजे परवा गोखले नावाच्या एका आजींनी एक छोटीशी मदत पाठवली आणि त्यावर त्यांनी लिहिलं की मला दर महिन्याला पेन्शन येते आणि मी एकटीच आहे, पण मी दर महिन्याला काहीतरी योगदान या मालिकेला देऊ इच्छिते, कारण हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. एका गरोदर असलेल्या भगिनीनी मला मेसेज केला की ही मालिका मी पाहते आत्ता आणि मला वाटतं हा मी गर्भसंस्कार करते माझ्या लेकरावर, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि ज्योतिरावांचा इतिहास पोहोचेल. परवा एका अंध बांधवांनी मेसेज केला होता. त्यांनी सांगितलं की मी मालिका ऐकतो, म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर शहारा आला. म्हटलं मी मालिका ऐकतो आणि या मालिकेतून अफाट अशी प्रेरणा मिळते आणि मी याला काहीतरी योगदान देऊ शकतो. तुम्ही जर डेटा बघितला तर फुल ना फुलाची पाकळी आहे. म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की 1 रुपया देणारा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि 1 लाख देणाराही तेवढाच महत्वाचा आहे. त्या दिवशी एका विद्यार्थिनीने मला मेसेज केला की मी विद्यार्थिनी आहे, तिने अस्खलित इंग्लिशमध्ये मेसेज केला होता आणि तिने सांगितलं होतं की माझं मराठी उत्तम आहे पण मी मुद्दाम इंग्लिशमध्ये मेसेज करते का, तर ही माझी कृतज्ञता आहे की ज्या सावित्रीमाईंनी शेणगारा आणि दगडधोंडे सोसले त्यामुळे आज मी शिकले, ही माझी कृतज्ञता आहे. आणि तिला मी जेव्हा फोन केला तेव्हा तिला सांगितलं की तू किती रुपयाची मदत केली हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, ही मदत करावी ही भावना तुझ्या मनात आली हे माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. आणि या पद्धतीनं महाराष्ट्रभरातून म्हणजे अगदी गडचिरोली असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, संगमनेर असेल, सगळ्या महाराष्ट्रभरातून ज्याला जे काही शक्य आहे तो त्या मालिकेच्या निमित्तानं ते योगदान देतो. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं राजकीय योगदान या नेत्यांनी हिरिरीनं पुढे होऊन दिलं आणि ते फार मोठं पाठबळ होतं.
मी माननीय रोहितदादा पवार आणि आदरणीय छगन भुजबळ साहेबांचा मनापासून आभार मानतो, कारण जे सुरुवातीचा एक पुश आवश्यक होता तो पुश त्यांनी दिला. सर, जे 6 खासदार निधी अभावी दुसऱ्या पक्षामध्ये गेले, तुम्हाला या 2 वर्षामध्ये किती निधी मिळाला आणि तो तुम्ही किती यूज केला? सर, यामध्ये जर तुम्हाला संपूर्ण आकडेवारी बघायची असेल तर मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या ऑफिशियल पॉलिटिकल पेज जे आहे ना त्याच्यावरचं हे स्पष्टीकरण आहे. अनेकदा काय होतं, खासदार निधी अमुक जो 5 कोटी वर्षाचा आहे सगळ्या खासदारांना मिळतो. हा 5 कोटी निधी वितरित कसा करायचा त्याचे काही निकष आहेत. त्यामध्ये तुम्ही काम जेव्हा सुचवलं, समजा तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आलं तर ते काम मी सुचवलं, तर ते काम सुचवल्यानंतर एका पोर्टलवर अपलोड केलं जातं. त्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर काही कामं ही प्रस्तावित केली जातात, काही कामं ही सुरू असतात, काही कामं ही पूर्णत्वाला येतात. जेव्हा तुम्हाला आकडेवारी येते ना ती फक्त पूर्ण झालेल्या कामांचाही ही आकडेवारी येते. त्यामुळे एवढा खासदार निधी हा युटिलाइज झाला नाही असं कधीही होत नाही. खासदार निधी हा युटिलाइजच होतो, उलट तो पुरत नाही. कारण 24 लाख लोकसंख्येसाठी फक्त 5 कोटी रुपयांचा निधी असेल तर तो कुठल्याही मोठ्या कामासाठी तुम्हाला देता येत नाही. इतर जसं मी म्हणालो, हो माझं हे उदाहरण आहे ना की जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मला आत्तापर्यंत निधी मिळालेला नाही गेल्या 7 वर्षांमध्ये. राज्य सरकारच्या माध्यमातून मला आत्तापर्यंत कुठल्याही वेगळ्या पद्धतीचा निधी आलेला नाही. आणि हे मी तुम्हाला जे म्हणालो, तुम्ही अजितदादांचा जर तो बाईट बघितला तर तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सुद्धा कळेल. आणि स्वतः तत्कालीन महाराष्ट्राचे अर्थमंत्रीच ही गोष्ट सांगतायत, यापेक्षा वेगळं याला पुरावा असण्याचं कारण नाही. ओके, थँक्यू ऑल.